फरक पडतोय. मुंबई बदलते, मुंबई नुसती स्वच्छ होते, मुंबई नुसते ब्युटिफिकेशन मुंबईचं होतं असं नाही. मुंबईच्या नागरिकांना सुद्धा योग्य त्या सुविधा मिळत आहेत. दर आठवड्यातून एकदा मी कॉर्पोरेशनमध्ये जातो, तिथं नागरिकांना भेटतो, तिथल्या कामांना गती देतो. मुंबई कशी बदलते याचं जर उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर आपण माहीमच्या कोळीवाड्यामध्ये चला. तिथं महिलांसाठी कशा रीतीने फूड कोर्ट निर्माण करण्यात आलेलं आहे, कशा रीतीने त्यांच्या उत्पन्नात वृद्धी झालेली आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि मुंबईचं खाणं, मग ते वेगवेगळ्या खाणं हे जगप्रसिद्ध असतं. मग ते कोळी फूड असून दे, सारस्वत फूड असून दे, कोकणी फूड असून दे, गुजराती फूड असून दे. आणि मग याच्यातून जर पर्यटनाला चालना दिली, याच्यामधून पर कॅपिटा इन्कम वाढायला लागलं तर मुंबई बदलेल. मुंबई नुसतं सुंदर होऊन चालणार नाही. मुंबई ही वैभवशाली शहर आहे आणि त्याचं वैभव टिकलं पाहिजे. आणि ज्या लोकांनी 25-25 वर्ष मुंबईवर राज्य केलं ते बोलण्याच्या पलीकडे काहीच करत नाही. आम्ही काम करतो, काम करून दाखवतोय. ट्रान्स हार्बर लिंक तयार झालेला आहे. लवकरच कोस्टल रोडचं काम पूर्ण होईल. त्याच्या पाठोपाठ मेट्रो सुरू होईल. मुंबई पूर्णपणे बदलते. मुंबईतला लोकसभेचा फॉर्म्युला जो आहे तो महायुतीच्या समोर आलेला आहे. 4 जागा भाजप लढेल, 2 जागा शिवसेना तुमची पक्ष जाहीर लढणार आहे असंही कळते. दक्षिण मुंबईत सुद्धा तिढा जो आहे तो कायम आहे असं बोलत नेमकं काय? हे बघा, ज्या जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत त्या शिवसेना लढणार आहे आणि ज्या भाजपने जिंकलेल्या आहेत भाजप लढणार आहे. फॉर्म्युला क्लिअर कट आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकसभेमध्ये नेहमी भाजपला झुकतं माप दिलं जातं, कारण राष्ट्रीय पक्ष आहे. आणि तीच विधानसभा असेल त्याला अधिकच्या जागा शिवसेनेच्या सुद्धा वाटायला. केसरकर साहेब, सत्तेचा एकूणच कमांड सध्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. मात्र साताऱ्यात ज्यावेळी उपमुख्यमंत्री गेले होते त्यावेळी उदयनराजेंनी म्हटलेलं आहे की आता तुम्हाला राज्याचा कासरा हातात घ्यावा लागेल आणि त्यामध्ये आम्हाला देखील समाविष्ट करावा, कुठेतरी आम्हाला बाजूला ठेवू नका असं म्हणतात. प्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव ते सुचवू इच्छित आहेत. हे बघा, उदयन महाराज काय बोलले याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही. उदयन महाराज बीजेपीमध्ये असल्यामुळे ते तसं बोलले असतील, परंतु उदयन महाराजांचे आणि मुख्यमंत्र्यांचे सुद्धा अतिशय चांगले संबंध आहेत आणि ते सगळ्यांबद्दल नेहमीच चांगलं बोलत असतात. आणि त्यांनी तो छत्रपतींचा वारसा कायम ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट बोलली आणि त्याच्यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाने कॉमेंट करणं योग्य नाही. सुशील कुमार शिंदे असे म्हटले की मी 2 वेळा जरी पराभूत झालो असलो तरी सुद्धा मला आणि माझ्या मुलीला भाजपची ऑफर आहे सध्याची. हे बघा, त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा ऑप्शन असतो. आणि ते भाजपमध्ये आले आणि भाजपने त्यांना स्वीकारलं तर आम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. सर, गेल्या कित्येक वर्षापासून आयफा अवॉर्ड जे मुंबईमध्ये होत होते, मात्र ते आता गुजरातला आहे. विरोधकांची टीका अशी आहे की आता हे देखील अवॉर्ड गुजरातला पळवण्यात येत आहे. नेहमी पळवायचं अशी भाषा का करता? आता मुंबई फेस्टिवल होतोय. पूर्वी मुंबई फेस्टिवल होत नव्हता. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गुजरातला रण आहे, त्या रण फेस्टिवल व्हायचा. मग त्याला काय आम्ही त्याला कॉम्पिटिशन म्हणून मुंबई फेस्टिवल चालू केला का? असं बिलकुल नसतं. भारत एवढा मोठा आहे, अनेक ठिकाणी अनेक इव्हेंट्स होत असतात. मुंबईला किती इव्हेंट्स होतात याची आपल्याला गणना सुद्धा करता येणार नाही. उद्या संध्याकाळी ऑटोमोबाईलचा एक इव्हेंट आहे मुंबईमध्ये, त्याचा बक्षीस समारंभ आहे. आज लोकमतचा इव्हेंट आहे, त्याचा बक्षीस समारंभ आहे. त्याच्यामुळे अशी कंपॅरिझन करणं योग्य नाही असं मला वाटतं. आणि प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आपल्या राज्यामध्ये काहीतरी नवीन व्हावं आणि तो होत राहणार. आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहिलं पाहिजे, एवढंच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.